पत्रकार परिषद झाली आणि भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित होऊन तुमच्या विरोधात खरं तर लढणार. ही मला वाटतं ही त्यांची ही परंपरा आहे. फार पूर्वी अशी युती व्हायची, ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती असायची त्यावेळेला युती व्हायची, परंतु त्याच्यानंतर काही दिवसानंतर या सर्व युती वगैरे हे सगळं खंडित झालं. वास्तविक पाहता सगळीकडेच युती केली पाहिजे असं वरतून सगळ्यांचे निर्देश होते आणि त्याप्रमाणे आपण सगळीकडे अशा युतीच्या बाबतीत बोलणी करून आणि त्या ठिकाणी मार्ग काढत होतो. तसा यदाकदाचित आपल्याला इथंही मार्ग काढता येऊ शकला असता, परंतु त्याला इच्छाशक्ती लागते. आणि राहिला इथं विषय भगूर नगरपालिकेमध्ये गेल्या 95 सालापासून तर आजपर्यंत निर्विवाद शिवसेनेची सत्ता आहे. मध्यंतरीचा एखादा दुसरा नगराध्यक्ष जर काही छोट्या काळापुरता जर सोडला तर पूर्णतः या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईनंतरची पहिली शाखा जी उघडली ती ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रातली पहिली ग्रामीणची म्हणजे भगूरला ही पहिली शाखा भगूरला ही खोलली. प्रचंड प्रेम भगूरवरती असल्या कारणाने गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिकांचा राबता इथं वाढत गेला आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता घरघर शिवसैनिक अशी परिस्थिती आहे. आणि मग मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही लोक सगळेच म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भाजप वगैरे सगळ्यांची युती करूनही या ठिकाणी लढण्याचा प्रयत्न केला, परंतु चांगलं काम आणि चांगले लोक यांना बरोबर घेऊन या गावचं राजकारण सुधारवण्याचा हातोनात शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न होतोय. आणि म्हणूनसाठी लोकांचा जो जनतेचा जो कल आहे तो चांगल्या माणसांच्या पाठीशी नेहमी राहिला आहे आणि गावाचा विकास होतोय. आणि म्हणूनच लोक गावातील लोक हे म्हणजे जनतेचा पाठिंबा हा शिवसेनेला मिळतोय. निश्चितच लोकांच्या मनासारखं काम होतंय. आज नगरपालिका जर म्हटलं तर नगरपालिकेमध्ये फार मोठे कामं नसतात. जनतेच्या हिताचे आपण म्हणतो वॉटर मीटर गटर ह्या गोष्टी जर सुरक्षित झाल्या तर निश्चितपणे त्या गावाचा विकास दिसतो. त्या गावामध्ये म्हणजे घाणीचं साम्राज्य नसलं पाहिजे. त्या म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत तर आम्ही भगूर नगरपालिकेने कोट्यवधी रुपयाचे बक्षिसं या ठिकाणी मिळवलेले आहेत. गावामध्ये गटर तुम्हाला इकडे कुठं दिसणार नाही. गावामध्ये खड्डे वगैरे कुठं डांबरी रोड नाही आहे, सगळे कॉन्क्रीट रोड वगैरे या सगळ्याच गोष्टीचा विकास. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं ठरलं तर पहिली पाणी योजना भगूर नगरपालिकेला आणण्याच्या अगोदर या नगरपालिकेमध्ये काही नगराध्यक्षांना बांगड्या भरल्या होत्या. म्हणजे गावाला म्हणताना नदी उशाला आणि कोरड घाशाला 8-8 दिवस गावाला पाणी नसायचं, परंतु आम्ही या गावातल्या माता भगिनींना पाटी भरून धुणे रोज नदीवर न्यायला लागायचे. कधी कधी नदीवरतून पाणी घरी आणायला लागायचं. ही पराकाष्ठा त्या मातेची 2000 सालापासून म्हणजे शिवसेनेची सत्ता आल्यापासून या ठिकाणी थांबलेली आहे. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून या गावातली माता भगिनींचं प्रचंड प्रेम हे शिवसेनेवर राहिले. त्यांचा कल हा शिवसेनेच्याच बाजूने असतो. त्याचबरोबर गावामध्ये रस्ते स्वच्छ आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही कोट्यवधी रुपयाचे पारितोषिक महाराष्ट्र शासनाचे असतील, केंद्र सरकारचे असतील, हे भगूर नगरपालिकेला प्राप्त झालेले आहेत. आणि आजच्या मितीला ही भगूर नगरपालिका महाराष्ट्रातली म्हणजे सर्वात स्वच्छ आणि चांगली नगरपालिका म्हणून महाराष्ट्रातला प्रत्येकजण हा भगूर नगरपालिकेकडे बघतोय. आणि अशा वेळेला युती करणं किंवा न करणं किंवा काय तर नेहमी प्रत्येक पक्षामध्ये चांगल्या लोकांनी एकत्र येणं हा त्या गावच्या विकासासाठी एक चांगला गुणधर्म निघत असतो, चांगला गुणधर्म असतो. परंतु पक्षातून इकडून किंवा वरपर्यंत काय पक्षातले लोक करतात, पक्षातले पदाधिकारी काय करतात याचं कोणाला भान नसल्याने आणि त्याची जाण नसल्याने या ठिकाणी असंही होतं जरी असलं तरी पण येणाऱ्या काळामध्ये आजच्या मितीला भगूर नगरपालिकेमध्ये येणाऱ्या 2 तारखेला भगूर नगरपालिकेचं मतदान होईल आणि 3 तारखेला 21-0 या भगूर नगरपालिकेमध्ये होईल.
ही 100% शिवसैनिकांच्या जीवावरती आम्हाला सगळ्यांना आशा आहे. पण याच्याकडनं त्यामध्ये असं देखील सांगण्यात आलं काही महायुती म्हणून सगळ्या निवडणुकांना सामोरं जाता येईल, ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी युती नसेल शक्य तिथं मैत्रीपूर्ण लढत. मात्र आता जे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची पत्रकार परिषद झाली तर शिंदेच्या शिवसेनेकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही. गेल्या 4 दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू आहे. मात्र महायुती म्हणून जर समोर लढायला जायचं आहे मात्र या शिंदेच्या शिवसेनेकडून तसा प्रस्ताव येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. प्रश्न असा आहे की ज्या ज्या नगरपालिकांमध्ये मोठा पक्ष हा असतो त्या पक्षाकडं इतर छोट्या पक्षांनी प्रस्ताव घेऊन जायचा असतो. जसं इगतपुरीमध्ये असेल, त्र्यंबकमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, या ठिकाणी मी स्वतः म्हणजे आमच्या सहयोगातून त्या ठिकाणी युती आघाड्या झालेल्या आहेत. आणि मग त्या ठिकाणी झाल्या नीट का नाही झाल्या तर प्रस्ताव मुळात न्यायचा कोणी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. प्रस्ताव नेण्यासाठी तुमच्याकडून 2 पावलं उचलली गेली तर समोरचा एखादा पाऊल मागं येतो किंवा पुढं पाऊल टाकत असतो. हा सगळ्यात मोठा म्हणजे संयुक्तिक भाग या संशोधनाचा भाग आहे. आणि म्हणून जे काही आहे ते आहे. शिवसेना या ठिकाणी स्वबळावर लढेल आणि जी सत्यता आहे ती तुम्हाला 2 तारखेनंतर दिसून येईल. पण याचा जी युती झाली दोघांची त्याचा आपल्याला फटका बसला असं वाटतं का काही? नाही, मी तुम्हाला सांगितलं ना की याआधी ह्या युत्या झालेल्या, याआधी अशा आघाड्या झालेल्या आहेत भगूर नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये. परंतु मी तुम्हाला सांगितलं ना की नेहमी चांगल्या लोकांचा सहभाग घेऊन जर तुम्ही सत्तेचे समीकरण केले तर निश्चितपणे त्या ठिकाणी जनता तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहत नाही. आणि कायम न्यायिक पारडं हे शिवसेनेच्या पदरात पडलेलं आहे. पण तुमच्या विरोधात टीका केली आमदार सरदार यांनी की गावचा विकास झालेला नाहीये, सावरकरांचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल. मागच्या निवडणुकीमध्ये आमच्या बाजार तळावरती ना हेलिकॉप्टर उतरायची, तिडून गाड्या चौकापर्यंत यायच्या आणि तिथे सांगायचे की गाव पाहिलं तर खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे. ज्या अनेक मंत्र्यांनी तर वल्गना केल्या होत्या. परंतु मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी आमच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु शिवसेना ही संपूर्ण ताकदीनिशी पूर्ण पॅनल घेऊन निवडून आली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार होते. आपल्याही शिंदे सेनेचा उमेदवार त्या ठिकाणी दिलेला होता. गेल्या निवडणुकीचा वचपा या निवडणुकीतनं निघतोय का म्हणजे असं देखील म्हटलं जातं. आम्हाला आमच्या पक्षातून वरिष्ठांनी त्यावेळेला थांबवून घेतलं होतं. नाहीतर इथं शिवसेना काय आहे, शिवसेनेची ही जागा आहे. गेल्या 6 पंचवार्षिकला या ठिकाणी शिवसेनेचा आमदार झाला आहे. त्याच्यामुळे ते दाखवून दिलं असतं. परंतु आम्हाला सक्त आदेश दिले गेले. मला इथून साक्री वगैरे काही मतदारसंघामध्ये जायला लावलं, तुम्ही देवळालीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. नाहीतर शिवसेनेनी त्यांना त्यांची ताकद दाखवून दिली असती. मग आता त्यांनी तुम्हाला मदत करायला हवी नाही. तो त्याच्या स्वतःच्या याचा भाग आहे. तो त्यांच्या इच्छाशक्तीचा भाग आहे. आम्ही त्यांना काही हे म्हणणार नाही आणि त्यांना दोष पण देणार नाही. पण ती एक गोष्ट आहे की आम्हाला आमच्या वरिष्ठांनी सक्त आदेश दिले होते की तुम्ही देवळाली मतदारसंघामध्ये कुठेही हस्तक्षेप करायचा नाही असे आदेश दिले. मग मी असेल, हेमंत गोडसे असेल किंवा पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना इथं या ठिकाणी तसे आदेश आम्हाला आले होते आणि त्या आदेशाचं पालन आम्ही केलं. महायुतीचं पालन कुठेतरी होत नाही यावर तुम्ही वरिष्ठांकडे किंवा एकनाथ शिंदे साहेबांकडे काही यावर बोलणार नाही. मला वाटतं ते बोलून झालंय. राष्ट्रवादी आणि भाजपनं त्यांची पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील घोषित केलेला आहे. आपला उमेदवार कोण असणार आहे आणि ते आता लोक आमचा पक्षाचे जे मुख्य नेते आहेत ते मुख्य नेते आज उद्या ठरवतील, त्याच्याप्रमाणे होईल. घोषणा करून टाका. शिवसेनेचा उमेदवार अनिता विजय करंजकर म्हणजे शिवसेना पक्षाच्या मुख्य नेत्यांनी आमच्या
संपर्क प्रमुख सचिवांनी आम्हाला असे आदेश 8 दिवसापूर्वीच दिलेले आहेत आणि ते आदेश दिल्यानंतर आम्ही या ठिकाणी बैठक घेतली. परंतु तुमच्या पातळीवरती, गाव पातळीवरती जर तुम्हाला युती आघाडी तुम्हाला काय जे करता असेल त्या पक्षी तुमच्याशी जर बोलायला आले तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करावी आणि तुमच्या पातळीवरती तुम्ही विषय सोडवावे असा प्रस्ताव आम्हाला आमच्या मुख्य नेत्यांकडून दिला होता. परंतु आपल्याशी चर्चा करायलाच कोणी नाही आलं तर आपण कोणाशी चर्चा करणार, हाही एक प्रश्न आहे. आणि चला ठीक आहे, त्यांनी उमेदवार डिक्लेअर केले, आमच्याही उमेदवार डिक्लेअर म्हणजे आता मी काय सांगणार, मी तुम्हाला सांगितले की 21-0 करून दाखवल. ही शिवसेनेची म्हणजे ही शिवसेनेची घोषणा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.